खूप मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आज 28 सप्टेंबर नवरात्रीचा 7वा दिवस लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं पाहायला मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबरचे 1500 असं टोटल 3000 रुपये सकाळपासूनच जमा करण्यास एकनाथ शिंदे साहेबांनी आता सुरुवात केली आहे। काल 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलेलं आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सकाळपासूनच सुरू करण्यात आले। आत्ताच महिलांना त्या ठिकाणी 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आला आहे। पत्रकारांनी बोलताना महिलांनी स्पष्टपणे आता सांगितले, तुम्ही पण ऐकलाय की 3000 रुपये आत्ताच आमच्या बँकेमध्ये जमा झाले आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी 3000 रुपये सोडल्याची बातमी देखील व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिली आहे। आज 28 सप्टेंबर लाडक्या बहिणींचा नवरात्रीचा सण या ठिकाणी गोड झाल्याचं आता पाहायला मिळतंय। काल जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण पार पडलेलं आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच 3000 रुपये या ठिकाणी वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 3000 रुपये जमा झाल्याने महिला आता जाम खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद महिला त्या ठिकाणी म्हणायला लागलेत। आज 28 सप्टेंबर आहे, बहिणींचा नवरात्रीचा 7वा दिवस आहे। या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये मिळाले आहेत, कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित लाभ या ठिकाणी आलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की हा हप्ता सर्वच महिलांना सोडलेला नाही, काही ठराविकच महिलांना हा त्या ठिकाणी 3000 रुपयांचा हप्ता सोडलेला आहे। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडक्या बहिणींना वाटत होतं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा 3000 रुपयांचा हप्ता येण्यासाठी ई-केवायसी करावी लागेल का, ई-केवायसी नंतरच त्या ठिकाणी त्या ठिकाणी पैशांचा लाभ येईल का, असं लाडक्या बहिणींना वाटत होतं। परंतु काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे काय सांगितले बघा, नेमकं आता हा लाभ ई-केवायसी केलेल्या महिलांना सोडलाय का ई-केवायसी नाही केली त्यांना पण सोडलाय, नेमकं आता एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले तुम्ही ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आज 28 सप्टेंबर आणि बहिणींचा नवरात्रीचा 7वा दिवस या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळते। एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये आता सांगून टाकले की लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता। सगळ्या लाडक्या बहिणी आता त्या ठिकाणी विचार करत होत्या की आता ई-केवायसी केल्यावरच त्या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे येणार, काही केवायसी नाही केली तर त्या ठिकाणी तरी पण येणार। आता लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी असं सांगितले, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, ते म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचा हप्ता येण्यासाठी ई-केवायसी करायची तुम्हाला गरज नाही आहे। परंतु लक्षात ठेवा, नोव्हेंबरचा जो पुढचा हप्ता तुम्हाला येण्यासाठी मात्र ई-केवायसी करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे, अन्यथा नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही। मग आता आज 28 सप्टेंबर आहे, बहिणींचा नवरात्रीचा 7वा दिवस या ठिकाणी कोणकोणत्या महिलांना त्या ठिकाणी 3000 रुपये जमा झालेत, कोणत्या लाडक्या बहिणींच्या त्या ठिकाणी खात्यावरती 3000 रुपये सकाळपासून पडण्यास सुरुवात झाल्या, कोणत्या प्रकारच्या बहिणींना 3000 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी सोडलेले नाहीत, कारण तुम्हाला पण माहित आहे अपात्र यादी करूनच आता तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सोडलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या मैत्रिणींना तुमच्या बँकेच्या खात्यावर पैसे आलेत का बघा, तुमच्या शेजाऱ्यांना पैसे आलेत का बघा, कारण तुमच्या सुद्धा बँकेमध्ये पैसे त्या खात्यावर तुमच्या जमा झाले असतील, परंतु तुम्ही तुमच्या कामामुळे चेक करायचं विसरला असणार। नक्कीच आज खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात आले। महिलांना सकाळपासूनच 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। पत्रकारांनी जेव्हा महिलांना विचारलं की तुम्हाला आज 28 सप्टेंबर आहे, नवरात्रीचा 7वा दिवस आहे, पैसे आलेत का, तेव्हा आत्ताच आम्हाला 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलाय असं त्या ठिकाणी लाडक्या बहिणीनं म्हणलंय। उपवासाला एकतर आमच्याकडे पैसे नव्हते, त्यातच आज 28 सप्टेंबर नवरात्रीचा 7वा दिवस होता, अचानक सकाळीच 3000 रुपये जमा झाल्याने महिला आल्याचं त्या ठिकाणी पाहिलं आहे। मग कोणकोणत्या महिलांना कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येऊ लागलेत तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींचा आज 28 सप्टेंबर नवरात्रीचा 7वा दिवस गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। महिलांना 3000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात आलेत। ज्या महिलांनी त्यांचं बँकेचं आता बघा बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवलं होतं, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सर्वांना या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे त्या ठिकाणी जमा करण्यात आलेत। आता बघा या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत याची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी आता महिला व बालविकास खात्याकडून घेतल्या आणि पत्रकार परिषदेमध्ये ती यादी वाचून दाखवल्या। ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे
त्यांना सकाळपासून 3000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये आता आल्याचं पाहायला मिळतंय। ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये आहे त्यांना सुद्धा 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज या 12 जिल्ह्यामध्ये आता आल्याचं पाहायला मिळतंय। ज्या लाडक्या बहिणींचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे त्यांना या बघा आता महत्त्वाच्या त्यांच्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात बँक ऑफ इंडिया अशा जवळपास सरकारने निवडलेल्या 13 बँकेमध्ये आज 28 सप्टेंबर नवरात्रीचा 7वा दिवस सकाळपासून पैशांचं वितरण होऊ लागले। त्यामुळे तुम्हाला पैसे आलेत का नक्की चेक करायचं आहे। सकाळपासून अनेक महिलांना या 12 जिल्ह्यामध्ये 1500 रुपयांचा पहिला मेसेज आला, त्यानंतर लगेचच 5 मिनिटांनी दुसरा मेसेज, त्या ठिकाणी ऑक्टोबरचा लगेचच मेसेज आल्याचं पाहायला मिळालं। असे टोटल 3000 रुपये महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज 28 सप्टेंबर त्या दिवशी आजच तुम्हाला जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। डबल मेसेज महिलांना या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत सर्व बाजूने विचार केला तर बहिणींचा नवरात्रीचा 7वा दिवस या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुमचा नंबर या 12 जिल्ह्यामध्ये आहे का नक्की बघायचा आहे, कारण या 12 जिल्ह्यामध्ये सकाळपासून बहिणींना त्या ठिकाणी 3000 रुपये आज त्या ठिकाणी आल्याचा मेसेज आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण आज पैसे या ठिकाणी जमा होऊ लागलेत। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले हे तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। ज्या महिलांकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे, ज्या महिलांचं खातं बँकेत स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात आहे त्यांनी त्यांचं बँकेचं खातं आधार कार्डला जोडलेलं असेल तर अशा 12 जिल्ह्यांची लिस्ट या 13 बँकांना देऊन टाकली होती आणि सकाळपासूनच या बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या। आज 28 सप्टेंबर नवरात्रीचा 7वा दिवस बहिणींचा या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला लिस्ट वाचून दाखवतोय। या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला तुमचा जिल्हा समजणार आहे। कारण 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सकाळपासून खरोखर आता एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय। आज 28 सप्टेंबर त्या ठिकाणी बहिणींचा नवरात्रीचा सण गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना आलेला आहे। तुम्हाला पैसे आलेत का बघा, कारण या जिल्ह्यामध्ये टोटल 2,37,000 लाडक्या बहिणी आता त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरल्या होत्या, परंतु आता KYC करताना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी 2,37,000 मधल्या 37,000 लाडक्या बहिणी अपात्र केल्या आहेत आणि त्यांना फक्त 2 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या अकोला जिल्ह्यामध्ये आज 28 सप्टेंबर नवरात्रीचा 7वा दिवस आता पैसे 3000 रुपये सोडल्याचा मेसेज बहिणींना आला आहे। तुमचा जिल्हा सुद्धा पुढे नक्कीच असणार आहे, त्यामुळे आज आता तुम्हाला नवरात्रीचा 7वा दिवस तुमचा गोड होणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा पुढे आहे का बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे 2 नंबरचा जिल्हा, तो म्हणजे बीड जिल्हा। या बीड जिल्ह्यामध्ये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता टोटल त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, महाराष्ट्र बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाय। महिलांनी गुगल पे त्या ठिकाणी फोन पेचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला दाखवला आहे की आत्ताच आम्हाला 28 सप्टेंबर बहिणींचा नवरात्रीचा 7वा दिवस आता आमचा गोड झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा झाल्याचं देखील त्यांनी आता सांगितलंय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 2 जिल्हे सांगितलेत, अजून तुम्हाला 10 जिल्हे सांगणार आहे। या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर नक्कीच असणार आहे, त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बघत राहा, कारण तुम्हाला जर या जिल्हा असेल तर तुम्ही आता वाट बघायचं आहे। तुम्हाला आता सध्यापासून सकाळपासून पैसे सुरू करण्यात आले। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले हा पैशांचा हप्ता वेगवेगळ्या बँकानुसार रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हे पैशांचं वितरण या 12 जिल्ह्यामध्ये करण्यात येईल। आता बघा या ठिकाणी पुढचा 3 नंबरचा जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्या सर्वांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल 1500 रुपयेचा मेसेज आधी आला, त्यानंतर बरोबर 5 मिनिटांनी दुसरा एक मेसेज 1500 रुपयाचा आल्याचा या ठिकाणी आता पाहायला मिळते। डबल मेसेज बहिणींना आलाय, त्यामध्ये 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा यामध्ये आता सांगण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे। त्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला तो म्हणजे सोलापूर जिल्हा।
सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बँकेचं खातं आधार कार्डला जोडले त्यांच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये आता बँकेच्या खात्यावरती आले आहेत। आता टोटल झाले 4 जिल्हे, अजून 8 जिल्हे बाकी आहेत। या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नंबर असेल तर तुम्हाला सुद्धा अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 28 सप्टेंबर आज बहिणींचा 7वा दिवस नवरात्रीचा या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यानंतर आता 5वा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सुचवला गेला आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर 2,86,000 लाडक्या बहिणींची संख्या होती, परंतु यामधील आता फक्त 2,50,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज 28 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात आले। त्याचं कारण म्हणजे आता उरलेल्या 36,000 लाडक्या बहिणींना अपात्र केले। त्याचं कारण म्हणजे काही लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी नव्हतं, चुकीच्या मार्गाने काढलं होतं, आधार कार्ड बँकेला लिंक केलं नव्हतं। अशा प्रकारच्या 36,000 लाडक्या बहिणींना वगळून फक्त त्या ठिकाणी 2,50,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सकाळपासून या ठिकाणी होऊ लागल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे धुळे जिल्हा। आता बघा धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर त्या ठिकाणी मागच्या त्या ठिकाणी आता 2 महिन्यांच्या पाठीमागे जवळपास 3 लाखांच्या आसपास लाडक्या बहिणींची धुळे जिल्ह्यामध्ये लोकसंख्या होती लाडक्या बहिणींची। परंतु काय झालं, आता त्या ठिकाणी सरकारने ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी असं आढळून आलं की पुरुष सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ या जिल्ह्यामध्ये घेऊ लागलेत। त्यामुळे जवळजवळ 3,000 पुरुष या जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये लाभ घेऊ लागले होते। त्यामुळे त्यांना चौकशी करून त्यांना बाहेर काढून फक्त आणि फक्त ज्या गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी होत्या त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती जवळपास त्या ठिकाणी 2,70,000 लाडक्या बहिणींना आज 3,000 रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे 1500 अधिक 1500 3,000 रुपये सोडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून 6 जिल्हे बाकी आहेत। या 6 जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा जिल्हा असणार आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्ही 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे लाडक्या बहिणींनो। त्यानंतर आता पुढचा नंबर आहे जिल्ह्यांचा तो म्हणजे 7 नंबरचा जिल्हा। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुचवला गेलाय, त्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल 1500 अधिक 1500 3,000 रुपये बँकेत जमा झाल्याचा मेसेज महिलांना या ठिकाणी आल्याचं दिसून येतंय। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय 7 नंबरचा तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यात जर विचार केला तर लाडक्या बहिणींची संख्या यामध्ये सुद्धा कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये पहिल्यांदा जर पाहायला गेलं तर 1,90,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या, परंतु यामधील फक्त 1,70,000 लाडक्या बहिणींना आज सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचं पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची बातमी समोर येत आहे। सकाळपासून या पण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा झालेत। तुम्हाला जर अजून पण हप्ता आला नसेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आता आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण करणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। तिकडून डीबीटीचं बटन दाबलंय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबल्यामुळे तुम्हाला सुद्धा अगदी पुढील 1 ते 2 तासामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे 8 नंबरचा जिल्हा। आता 8 नंबरचा जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा। खूप मोठ्या आता संख्येने लाडक्या बहिणी यामध्ये पात्र झाल्याचं पाहायला मिळते। या जिल्ह्यामध्ये जवळपास 1,85,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला होता, टोटल 14 हप्ते मिळाले होते। 15वा हप्ता कधी मिळणार याची ते आतुरतेने वाट बघत होते। अखेर 15वा आणि 16वा सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 1500 अधिक 1500 टोटल 3,000 रुपये तुम्ही जर आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल आणि तुमचा नंबर जर सातारा जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। आता 12 जिल्ह्यापैकी आपण 8 जिल्ह्यांची लिस्ट पाहिली आहे, अजून 4 जिल्हे बाकी आहेत। आज जर तुमचे 4 जिल्हे असेल तर आता पुढे सांगणार आहे त्या आता 4 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा अगदी काही थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा त्या ठिकाणी 9वा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे। आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलाय का बघा तुम्ही। या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सकाळपासूनच होऊ लागले तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर 2,80,000च्या वरती लाडक्या बहिणींची संख्या आहे। यामध्ये सर्वांना त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये सकाळपासूनच त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाल्या। तुम्हाला पैसे आलेत का बघा। तुम्हाला जर आले नसतील तर आधार कार्ड बँकेला लिंक केलंय का बघा। जर तुम्हाला जर लिंक केलं असेल तर ते तुम्हाला पैसे रात्री आज 12 वाजेपर्यंत जमा करण्यात येणार आहेत।
त्यानंतर आता पुढचा जिल्हा या ठिकाणी सुचवण्यात आलाय तो म्हणजे आता बघा परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय 2 जिल्हे लास्टचे राहिलेत ते म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचे हे जिल्हे आहेत। या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल 1500 अधिक 1500 सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे या ठिकाणी जमा करण्यात येत आहेत। ते जिल्हे म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचं नाव आहे ठाणे आणि पालघर। या 2 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आज होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या। नक्कीच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता टोटल 3000 रुपये जमा करण्याची शक्यता आहे। तुम्हाला लाडकी बहीणविषयी अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।